ऑल ढवळेज अटेन्शन प्लीज. नीता ढवळेचा अफेअर होतं जे तुम्ही लपवलंय माझ्यापासून. आईचा सायकलिंगचा ग्रुप होता कॉलेजमध्ये असताना, तेव्हाच बाबत मैत्री झाली. आणि तू सांग पुढे काय झालं? संपली आमची लव्ह स्टोरी. मी घरी येऊन आई वडिलांना सांगितलं, जो कोणी मुलगा माझ्या समोर उभा कराल त्याच्या गळ्यात माळ घालून मी मोकळी. म्हणजे नीता, माझ्याशी लग्न करताना तुझे हे निकष होते? वाटलं नव्हतं ओंकारचं आमच्या लव्ह मॅरेज वगैरे होईल. माझाही विश्वास नव्हता रे. एखादा आईस्क्रीम घ्यायचं म्हटलं तरी ती मला विचारते. ती प्रेम काय कधी कसंही कुठेही कुठल्याही वयात होऊ शकतं, नाही का? टकमक पाहुनी तुझ्या डोळ्यात. मला माझी ड्रीम टूर प्लॅन करायची आपल्याच देशात, पण तुमच्यासोबत. तुझी मुलगी लग्न झाल्यानंतर आमच्या घरी येणार. माझं दुर्दैव, तिला एकदम खाष्ट सासरा मिळणार आहे. प्रिय चल हो दे कहर, चल 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 जाऊ डेटवर. लफड्याला वय नसतं रागिणी. दूध किती फ्रीज मध्ये ठेव, गॅसवर ठेवलंस ना उकळी फुटणारच. जागे भाट ओळखले, संसार फुटायची वेळ आली आहे. माझा नाही विश्वास यावर. म्हणूनच तुम्हाला दाखवायला घेऊन जाणार आहे मी तिकडे. एक मिनिट हा, दुसऱ्याची नाही आहे, माझी बायको आहे ती. अभिमानाने काय सांगताय तुमची बायको आहे? चल 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 जाऊ डेटवर. अजून झोपायला चल. मला खूप मज्जा येते ढवळे. आपण रागिणीबाई, आपण इकडे मजा करायला आलात का? हा, त्यांच्यावर पाय ठेवायला आलात की नाही? पंधरा 20-20 वर्ष संसार झाले आपले. आपल्या काय बायका आपल्याबरोबर चुकी असतील नसतील? नमस्कार. सर्वात पहिले सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि कामगार दिनासाठी पण. आज या आठवड्यात खूप पिक्चर आले. म्हणजे इंग्लिशमध्ये थंडरबोल्ट आलाय, हिंदीमध्ये रेड 2 आलाय, भूतनी आलाय आणि मराठीमध्ये गुलकंद आणि आता थांबायचे नाही हे 2 चित्रपट आले. मी हिंदीमध्ये रेड 2 केलाय, त्याचा रिव्ह्यू मी टाकलेलाच आहे. त्यासोबत आता थांबायचं नाही हा चित्रपट माझ्या इकडे सध्या हाऊसफुल चाललाय. सो खूप आनंद झाला हे पाहून. खूप कमी शो आहेत पण हाऊसफुल आहेत हे बघून मला खूप छान वाटलं. त्याचे शोज वाढायला पाहिजे. चित्रपटाचा रिव्ह्यू एकंदरीत ऐकण्यात खूप छान आलेला आहे. मी उद्या त्याचा रिव्ह्यू टाकीनच. तर आत्ता मी तुमच्यासाठी घेऊन आलोय गुलकंद या चित्रपटाचा रिव्ह्यू. सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी हे हास्य चक्रामुळे प्रत्येकाच्या घराघरात पोचलेलं नाव. त्यासोबतच या चित्रपटाचे जेवढे नट आहेत हे मराठी प्रेक्षकांसाठी काही नवीन नाही आहेत. कारण हास्य चक्र सगळेच बघतात. सई तामणकर, प्रसाद ओक, समीर चौगुले, ईशा डे यांना सगळे ओळखतात. त्यामुळे त्यांची काही वेगळं असं त्यांच्याबद्दल बोलणं ते नंतर येईलच. हा चित्रपट याचं प्रमोशनही व्यवस्थित केलेलं दिसतंय. सो खूप आनंद झाला त्या या सगळ्या गोष्टी बघून. आता चित्रपट कसा आहे तर फॅमकॉम लिहिलेलं आहे. फॅमिली सोबत बघावी अशी कॉमेडी आहे असं याच्या प्रमोशन मध्ये सांगितलेलं आहे. पण मला नाही वाटत हा फॅमकॉम आहे. कारण हे लहान मुलं किती एन्जॉय करतील याची मला काही आयडिया नाही. ऑनेस्टली स्पीकिंग कदाचित करतील सुद्धा. पण काही लोक हा चित्रपट एन्जॉय करतील असं मला अजिबात वाटत नाही. ते म्हणजे एक ते पुरुष जे लग्नानंतर बाहेर लफडी करतात त्यांना हा पिक्चर बायकोसोबत बघताना थोडी धास्ती बळेल. त्या बायका ज्या आपल्या नवऱ्यावर संशय घेतात त्यांना खूप प्रकारचे आयडियाज भेटतील आणि त्यांचा डाऊट वाढवू शकतो. आणि ती लोक ज्यांचं रियुनियन आत्ता झालंय किंवा आत्ता रियुनियन जेव्हा पण त्यांचं होणार असेल लग्नानंतर ती या लोकांनी हा चित्रपट बघावा असा सल्ला मी जाणून बुजून देणार नाही. त्यांना बघायचं असेल तर ते बघू शकता.
चित्रपटामध्ये विनोद आहेत, काही विनोद खूप चांगले आहेत. चित्रपट जर तुम्ही कसं सांगू मी तुम्हाला, ऐका, तुम्ही जर हास्य जत्रा एन्जॉय करत असाल ना, तर कदाचित तुम्ही हा चित्रपट जास्त एन्जॉय करा. ओके. बनवताना इनिशियली खूप सिन्सिअरिटी दिसते आपल्याला, आणि हा अभिनयावर खूप बेस्ट असा चित्रपट आहे. कारण कथा अगदी तुफान वगैरे आहे असं नाहीये. अशा या कथानकाच्या मराठीमध्ये जरी चित्रपट आले नसतील तरी हिंदीमध्ये वगैरे असे विषय थोडेफार हाताळले गेलेले. चौघे आणि सई तामणकर एक कपल गेल्यामध्ये पाहिलंच आहे. त्यांची मुलगी आहे जुई बागल आणि तिचं प्रेम संपतं तेजस राऊत. त्याचं नाव आहे ओंकार माने आणि हिचं नाव आहे मीनाक्षी धवन. तेजस राऊत हा प्रसाद ओक आणि ईशा डेचा मुलगा आहे. ओके. आणि प्रसाद ओकचं पहिलं प्रेम, कॉलेज टाइमचं प्रेम हे सई तामणकर होती, आणि काही कारणास्तव त्यांची ताटातूट झाली, आणि आता नेमकं जेव्हा मुलाकडचे येतात तेव्हा त्यांची भेट होते, आणि मग कळतं की अरे हा तोच आहे म्हणून. ओके. आणि मग गमती जमती चालू होतात. आता काय होईल हे सांगून मी तुम्हाला स्पॉयलर्स देणार नाही. चित्रपट बघा, तुम्ही शेवटपर्यंत जेव्हा बघता तेव्हा तो तुम्हाला कळतो की असं झालेलं. पण झालंय काय माहितीये का, चित्रपट सेकंड हाफ मध्ये ड्रॅग झाल्यासारखं वाटतं, थोडा खेचल्यासारखं वाटतं. आणि जी गोष्ट मला तीव्रतेने जाणवली की मी जेव्हा ईसा दे, समीर चौगुले हे जेव्हा एकत्र येतात किंवा समीर चौगुले, तो 90% तेच करतो जे त्यांनी हास्य चक्रामध्ये केलेलं. म्हणजे त्याचे जे तिकडचे काही जोक्स असतात ते इकडे, तर मला मोठ्या स्क्रीनवर काही वेगळं नवीन अरे अरे फाडो हा फील नाही आला. मी जर परफॉर्मन्सच्या हिशोबाने बोलायला लागलो ना, तर सर्वात पहिले असे शक्य ही कॉमेडी होती, परफॉर्मन्स बेस्ड कॉमेडी, आणि हीच या चित्रपटाची स्ट्रेंथ आहे, किंवा चित्रपटाची स्ट्रेंथ अजून जास्त असू शकली असती. प्रसाद ओक अप्रतिम अभिनेता, तो स्वतः दिग्दर्शक पण आहे. सो त्यांनी त्याच्या रोलला बऱ्यापैकी न्याय दिलेला आहे. त्याचा तो वृक्षपणा, त्याचा तो थोडा डॅम्बिसपणा म्हणण्यापेक्षा ते थोडं असताना पहिली गर्लफ्रेंड परत भेटते, तर ते जे त्या कॅरेक्टरचे जे स्ट्रगल आहे ते त्यांनी खूप छान पद्धतीत दाखवलेलं आहे. पण तो एवढा चांगला अभिनय करतो की त्याच्याकडनं तेच अपेक्षित आहे, आणि ते त्यांनी व्यवस्थित केले. हे मीडियम चित्रपट, हे मीडियम त्याला खूप व्यवस्थित माहिती आहे, सो त्यांनी ते केलेले. सई तामणकर खूप छान करते. हे एकंदरीत तिची खूप बोल्ड आहे, आणि तिचे युजली जसे रोल असतात तसा हा नाही, पण तिने असे हाऊसवाईफ वाले रोल तिने आधी केलेले आहेत आणि मी ते पाहिलेले. सो ती खूप भन्नाट अभिनेत्री आहे. ती कोणताही रोल सहज करून जाते. तसाच तिने या चित्रपटात केलेला आहे. तिने अगदी सहज मिसेस ढवळे मिसेस ढवळेचा रोल अगदी सहजरित्या तिने निभावून नेलेला आहे. भन्नाट, त्याबद्दल काही नाही. हा, तर त्या दोघांनी कॉमेडी केली आहे का, तर नाहीये. ती दोघं एकत्र येतात तेव्हा कॉमेडी जास्त होत नाही. फ्लर्टिंग होतं, हलकं फुलकं होतं. काय होतं, थोडं असं माणूस असा गोड गोड गुलाबी याच्यात गेल्यावर त्याला कसं वाटतं, ती फिलिंग ह्या दोघांनी अगदी व्यवस्थित दिली. कॉमेडीची जबाबदारी जी होती ती दिग्दर्शकांनी मेजरली दिलेली, ती समीर चौगुले आणि ईशा दे आणि वनिता खरात आणि एक दोन छोटी मोठी पात्र होती त्यांच्या ह्याच्यात. ये तो ऐसा लगाता है इसके ऊपर, इसका हाथ है, उसका धड़ है, गुंडों का मुंडा है, और पुलिस स्टेशन का इंस्पेक्टर हमको बोला है तोड़ पे जो इसमें उसको 7 महीने अंदर घालेगा. अरे 7 महीने अंदर बोले तो वर्ष भर का CL और PL 1 मिनट में फट करके संपेगा. कौन है उसका जवाबदार. तर याचाच झालंय काय की समीर चौगुले जे मी टीव्हीवर बघतो मला 90% तेच दिसते. ते हिंदी बोलतानाचा जो त्यांचा स्ट्रगल असतो, मध्येच हडबडतो, मध्येच काहीतरी तोंडात येताना बोलतो, मध्येच पचकतो. हा, कॅरेक्टर थोडं एक होतं तसं की ते कॅरेक्टर तसं वागू शकतो, पण नाविन्य असं फारसं मला त्याच्यात दिसलं नाही. मला ते
बघायला जास्त आवडलं असतं मला वाटलं. तुम्ही एन्जॉय करा कदाचित. ईशादे खूप छान केलंय काही जागेवर, खूपशा जागेवर खूपशा नाही, मला काही जागेवर मला असं वाटलं की ओव्हर होते, थोडंसं जास्त होते. आणि सेकंड हाफ मध्ये मेजरली याच गोष्टीचा त्रास, म्हणजे याच गोष्टींमुळे कदाचित ऑडियन्स मधून लाफ्टर कमी येत होता की अरे हा पाहिलं ना, हा ठीक आहे ना, हे तुम्ही हा 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 इकडे तुम्ही अडकता. ते जे अगदी मनापासून एक पंच आल्यानंतर तुम्ही हसता, तसं नाही. हा 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 या झोन मध्येच होता. अच्छा, तसे पंच हे याच्यात एक झेन अल्फावाला दाखवलाय, सर्वी लगाटे, जो यांचा मुलगा दाखवलाय ढवळ यांचा. त्याच्या ह्याच्यातून ते येतात आणि त्याचे कॅरेक्टरच तसे आहेत, तर त्यांनी ते अगदी छान व्यवस्थित करून घेतले. जुही भागवतनी पण डिसेंट काम केलंय, तेजस राऊत ओके ओके. सो या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे प्रसाद ओघाने हे तर छान होतेच, पण सर्वात भारी मला ज्याचं परफॉर्मन्स वाटलं ती म्हणजे वनिता खरात. वनिता खरातचा परफॉर्मन्स असा होता की मी स्पष्टपणे सांगतो की अशी बाई तुमच्या बायकोची मैत्रीण असेल तर जपून राहा. तिने एवढं छान काम केलंय, एवढं छान काम केलंय की लफडेबाज नवऱ्यांच्या मनामध्ये थोडी भीती वाटेल अशा बाईला बघून. खूप खूप खतरनाक काम केलं. मला जाम जाम आवडलं, म्हणजे ती लिटरली स्टँड आउट होते या याच्यात. सो हा झाला अभिनय. स्टोरी प्लॉट तर तुम्हाला माहितीच आहे. प्लॉट असाच आहे की आता जुनं पे आले मग नवरा. ट्रेलर मध्ये ते अगदी व्यवस्थित त्यांनी दाखवले नाही. इनफॅक्ट ट्रेलरच्या ह्याच्यात पण मी आता बोलताना पुढे सांगेन की डीओपीचंही काम डिसेंट आहे, म्हणजे जेवढं त्याला सांगितलं गेलं तेवढं त्यांनी व्यवस्थित केलेलं दिसतंय याच्यामध्ये. उगाच काही आडवे तिडवे वेगळे असे काही शॉट लावण्याच्या कामगिरी केली नाही. कदाचित बजेट कन्स्ट्रेंट असेल, काही जागा असं वाटलं की अरे ही लोक आता संपवत आहेत किंवा वाइंड अप करतायत, या बजेटमध्ये ते मॅनेज करतात. हा फील सुद्धा हा चित्रपट बनत असताना मला आला. एडिटर, अच्छा एडिटर हे का लक्षात आलं नाही हे मला समजत नाही की अरे हा चित्रपट लेंदी होत चाललेला, हे त्याला तरी लक्षात यायला पाहिजे कुठेतरी. इनफॅक्ट तुम्ही जर प्रोमो सुद्धा बघाल तर काही जागा असं वाटतं की अरे उगाच हे शॉर्ट मोठी मोठी दाखवले. तुम्ही जोक दाखवण्याच्या ह्याच्यामध्ये कुठेतरी कठेशी कॉम्प्रोमाइज करताय, हे लक्षात येणं खूप गरजेचं. सो हे हे माझं मत आहे. मला हा चित्रपट असा वाटला. तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला हे बघून मला सांगा. बघा चित्रपट, थिएटरमध्ये जाऊन बघा. मराठी चित्रपटाला त्याची गरज आहे. आत्ता थांबायचे नाही. हा दुसरा चित्रपट आहे, हाऊसफुल चाललाय. मला त्याचं तिकीट नाही मिळालं म्हणून मी तो आज नाही बघू शकत आहे. उद्या मी तो बघीन आणि मी उद्या त्याचा रिव्ह्यू करीन. मला खात्री आहे की उद्या मला त्याचं तिकीट मिळेल. दुपारचे शो ठेवलेले आहेत, लोक कामावर जाणार आहे. सो एन्जॉय करा आणि त्याचा रिव्ह्यू पण मी सांगेन, तोही बघा. पिक्चर चाललाच आहे हाऊसफुल. सॅटर्डे संडे सगळे शो बघा. विनंती आहे की आज महाराष्ट्र डे म्हणून सांगतो, मराठी चित्रपट सृष्टी खूप स्ट्रगल करते. चांगले पिक्चर आले तर त्यांना स्क्रीन मिळू द्या. प्लीज 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 जा आणि पिक्चर बघा. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.